अच्छा. आता ते आल्यानंतर पहिल्यांदा कार्डिओलॉजी डिपार्टमेंट त्यांना टेस्ट करतं, बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करतं. त्यांची अँजिओग्राफी केली जाते. अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांना जर प्लास्टी असेल तर ते लोकच करतात. नाही होण्यासारखी प्लास्टी डिफिकल्ट काय असेल तर ते आमच्याकडे पाठवतात. मग आम्ही इथं बायपास सर्जरी करतो. आपल्याकडे महात्मा ज्योतिबा योजना आणि प्रधानमंत्री आरोग्य योजनेखाली पूर्ण ट्रीटमेंट ही फ्री दिली जाते. एक पैसा घेतला जात नाही. ओपन हार्ट सर्जरीमध्ये युजली आपण बायपास करतो. जिथं ब्लॉकेज आहे त्याला बायपास करून ग्राफ्ट टाकतो आणि ते रक्तपुरवठा डबल सुरू करतो. म्हणजे हे पूर्ण ओपन सर्जरी ओपन करून करतो. जे व्यक्ती डिप्रेशनमध्ये असतात त्यांना सतत एकच गोष्ट सतत आठवत राहते किंवा जुन्या झालेल्या गोष्टी त्यांना त्रास देत राहतात. त्यांची निद्रानाश म्हणजे झोप होत नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्सोमनिया असं म्हणतो. आपल्या भारतामध्ये टीबीचं प्रमाण खूप आहे. म्हणजे ऑलमोस्ट जगामध्ये असलेल्या टीबीचे 27 ते 28% पर्सेंटेज आपल्या भारतामध्ये आहे. ब्लड स्टोअर आपण एक आमचे रेफ्रिजरेटर्स असतात, जे स्पेशल रेफ्रिजरेटर्स असतात ब्लड बॅगेसाठी. ते 2 ते 8च्या मध्ये आपण ब्लड स्टोअर केला जातो. आणि दुसरे कूलिंग अजून डीप फ्रीझर्स असतात, ते पण स्पेशल डीप फ्रीझर्स असतात, जे -40 किंवा -80 याच्यावरती स्टोअर केले जातो. तर पांढरा घटक जो असतो रक्ताचा, तो -40 आणि -80ला वर्षभरासाठी आपण प्रिझर्व करतो. आणि जो लाल घटक असतो म्हणजे रक्तपेशी असतात, ते आपण 4 ते 8च्या डिग्रीमध्ये स्टोअर करतो. सरकारी दवाखाना म्हणलं की सर्वसामान्य नागरिक असो किंवा गरीब जरी असलं तरी मनात एक प्रश्न होतो की करायचा का नाही उपचार. सरकारी दवाखाना आहे, कशी उपचार पद्धती असणार आहे, आपण खाजगी रुग्णालयामध्ये पण जाऊया. पण कधी कधी असं असते की खाजगी रुग्णालयाचं बिल परवडत नाही, त्यामुळं मजबुरीनं का असताना पण सरकारी रुग्णालयामध्ये काही लोक उपचार घेतात. पण हाच गैरसमज मी या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करते. आपल्या CPR मध्ये खाजगी रुग्णालयाला टक्कर देईल अशी सोयी सुविधा आहेत, हायटेक टेक्नॉलॉजी वापरली जाते. सरकारी दवाखाना सुद्धा खाजगी रुग्णाला टक्कर देऊ शकतोय, हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि CPR मध्ये खूप लोकांना माहित नाही की कशा कशा पद्धतीने उपचार केले जाते, कोणकोणत्या आजारांचे उपचार केले जाते. हेच या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीचे उपचार कशा पद्धतीने केले जाते. आपल्या CPR नक्की CPRचा काय कायापालट झालाय हे सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्की, मला माहिती आहे हा व्हिडिओ नक्की फायदा देणार आहे. तुम्हाला नवनवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण नक्की बघूया पुढचे ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीनं केले जाते हे जाणून घेऊया. चला. आजकाल हार्ट अटॅकला वयाची अट उरलेली नाही. लहान का असो किंवा मोठा असो, कुणाला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतं. हार्ट अटॅक आलं तर सर्वसामान्य किंवा गरिबांना प्रश्न पडतोय की खाजगी दवाखान्यात उपचार म्हणले की 5 ते 10 लाख रुपये नक्की जाणार. पण आपल्या CPR मध्ये कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीने उपचार पद्धती कशा पद्धतीनं केली जाते. मी सध्या हृदयरोग वॉर्डमध्ये आलेले आहे आणि कशा पद्धतीनं इथं नूतनीकरणात बदल झालाय आणि कमी पैशामध्ये कशा पद्धतीने उपचार इथं दिले जातात या संदर्भातच मी माहिती जाणून घेणार आहे. आणि आपल्यासोबत डॉक्टर आहेत. नमस्कार सर. नमस्ते. मी डॉक्टर भूपेंद्र पाटील, हृदय शस्त्रक्रिया आणि उर शल्य चिकित्साचा विभाग प्रमुख. मी डॉक्टर माजिद मुल्ला हे पथक प्रमुख आहेत आणि डॉक्टर संदीप हे आमचे रेसिडेंट डॉक्टर आहेत. 2001 मध्ये सुरुवात झाल्यानंतर मेजर ओव्हरहॉल आता पहिल्यांदा झालेले आहे हृदय शस्त्रक्रिया विभागाचं, ज्याच्यामध्ये आम्ही मॅके, त्याच्यानंतर कोविडॉन, त्याच्यानंतर मेजर असे कंपनीज आहेत इम्पोर्टेड, त्यांच्याकडनं भरपूर इन्स्ट्रुमेंट्स ते विकत घेतले, ज्याच्यामध्ये नवीन मॉनिटर्स, इथे टोटल 11 बेड आहेत इंटेन्सिव्ह केअर, कार्डियक इंटेन्सिव्ह केअरमध्ये. त्यात 11 मॉनिटर्स, 11 हाय एंड व्हेंटिलेटर्स, त्याच्यामध्ये 2 अगदी नवजात शिशूंसाठी वापरण्यात येणारे व्हेंटिलेटर्स वापरण्यात आले. आतमध्ये पूर्ण मॅके कंपनीकडून तयार केलेली ऑपरेशन थिएटर्स आहेत. त्याच्यामध्ये मॉड्युलर ओटी आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम सुसज्ज आणि एकदम लेटेस्ट आहेत. आता जे आता कोल्हापुरातही मला वाटत नाही कुठं असेल जितके सुंदर इथं इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत. इथं बघाल तर इथे एक लहान मुलगी आहे, रिसेंटली ऑपरेटेड, तिच्या हृदयामध्ये होल आहे, तिचं ऑपरेशन झालंय. आता तिचा 4था-5वा दिवस आहे, कदाचित उद्याच्या परवापर्यंत डिस्चार्ज होईल. असे बाकीचे पेशंट पण हृदय शस्त्रक्रियाचे इथं आहेत. 90 वर्षाचे आहेत, एकदम तफावत आहे दोघांच्या एजमध्ये, पण दोघंही स्टेबल आहेत. आणि ह्या व्हेंटिलेटर्सचा आणि नवीन इन्स्ट्रुमेंटचा त्यांना नक्कीच फायदा होतो. हे आमचं मेन ICU आहे, पलीकडे स्टेप डाऊन ICU आणि आतमध्ये ऑपरेशन थिएटर आहे. हृदय शस्त्रक्रिया करायची वेळ कधी येत्या पेशंटवर? असं काय स्पेसिफिक सांगता येत नाही, ते वयाप्रमाणे ठरलं जातं. जर लहान वय असतील तर त्यांच्यामध्ये शक्यतो कंजेनायटल म्हणजे अनुवंशिक आजारांनी तयार झालेले आजार असतात, त्याच्यामध्ये होल असतात हृदयामध्ये, रक्तवाहिन्या चुकीच्या ठिकाणी उघडलेल्या असतात, असे वेगवेगळे आजार असतात. म्हातारपणीत म्हणायला गेला तर मोस्ट कॉमन असते ते बायपास सर्जरी, ज्याच्यासाठी
ज्याचे कारण बेसिकली ओल्ड एजमध्ये होणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये सूक्ष्म हे ॲथेरोस्क्लेरोसिस ज्याला म्हणतो आपण. तर ह्या डेफिनेशन्स वेगवेगळ्या आहेत, वयाच्या मानाने वेगवेगळे आजार असतात. पण जर तुम्हाला कुठलंही सिम्पटम असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला चेस्ट पेन आहे, छातीत दुखणे आहे, घाम फुटतो एकदमच, त्याच्यानंतर सडनली बाळ निळं पडतंय, असे वेगवेगळे हृदयाशी संबंधित कुठलेही असले तर तुम्ही ह्या डिपार्टमेंटला येऊन भेटू शकता. अँजिओग्राफी वगैरे केलं जातं? हो, अँजिओग्राफी होती इथं, अँजिओप्लास्टी पण केली जाते इथं. त्याच्यानंतर जर त्यात प्लास्टी नाही होत असेल, बायपास लागत असेल तर तेही केलं जातं आपल्या इकडं. आता उपचार कशा पद्धतीने केले जाते पेशंट? अच्छा, आता ते आल्यानंतर पहिल्यांदा कार्डिओलॉजी डिपार्टमेंट त्यांना टेस्ट करतं, बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करतं. त्यांची अँजिओग्राफी केली जाते. अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांना जर प्लास्टी असेल तर ते लोकच करतात. नाही होण्यासारखी प्लास्टी डिफिकल्ट काय असेल तर ते आमच्याकडे पाठवतात. मग आम्ही इथं बायपास सर्जरी करतो. आपल्याकडे महात्मा ज्योतिबा योजना आणि प्रधानमंत्री आरोग्य योजनेखाली पूर्ण ट्रीटमेंट ही फ्री दिली जाते. एक पैसा घेतला जात नाही त्याची. ओके. आणि उपचार पद्धती कशा पद्धतीने आहे? आता बेड किती आहे? बेड्स ऑलमोस्ट आपल्याकडे 30चे बेड आहेत. आयसीयू आपल्याकडे 7+7 आहे. 2 आयसीयू आहेत आपल्याकडे. एक मेन आयसीयू हा आहे आणि एक स्टेप डाऊन आयसीयू आहे आपल्याकडं. आणि सगळीकडे इन्स्ट्रुमेंट जसं सरांनी सांगितले नॉन ब्रँडेड इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे अजूनपर्यंत व्यवस्थित काम करतात आणि सगळं चांगल्या पद्धतीनं जिकडं कोल्हापूरमध्ये कुठं नसणार तिकडं असे इकडं आपल्याकडं सगळी सुविधा उपलब्ध आहेत. ठीक आहे. एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक वगैरे आले तर ते सुरुवातीचे काही सेकंद खूप महत्वाचे असतात. हो. ते कशा पद्धतीने तुम्ही उपचार करता? पण ते आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांची इन्व्हेस्टिगेट करतो. एकदा कळालं की त्यांना काय निदान आहे, तर त्याच्यानंतर एकतर अँजिओग्राफी किंवा अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी तर लगेच होती किंवा मग त्यांना मी बायपासला घेतलं जातो. आल्यानंतर शक्यतो ते इमिजिएट ही ट्रीटमेंट चालू होती. त्याच्यामध्ये रक्त विरळ करण्यासाठी देणारी औषधं. ते जर झालं नाही तर मग पुढची अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी ही तुरंत केली जाते. आम्ही फार वेळ लावतो त्याच्यामध्ये. संध्याकाळी बेड्स वगैरे फुल असेल आणि पेशंट्स जास्त असेल मग कशा पद्धतीने ते मॅनेज नाही, करतात? मग ते इंटरनली मॅनेज केलं जातं. आमचे बाकीचे विभाग आहेत त्यांच्याकडे रिक्वेस्ट करून जे स्टेबल पेशंट आहेत ते तिकडे पाठवले जातात आणि अनस्टेबल पेशंट आहेत ते आमच्याकडे ठेवले जातात. म्हणजे आहे ना 24 तास इथं सेवा उपलब्ध? हो. अरे काल रात्रीच एक ऑपरेशन केलं. काल ते रविवारच्या दिवशी आलेली पेशंट आहे. तिच्या हातामध्ये बाहेर कुठेतरी फिश्युला केला होता. तो फिश्युला फुटला आणि ब्लिडिंग घेऊन आली ती. म्हणजे रस्त्यावरनं सगळं रक्त सांडत होतं. तिथं आल्यावरती तिला इमर्जन्सी रविवार जरी होता तरी काही फरक नाही पडत. तिला आम्ही कारण ते जगत नाहीत पेशंट. हे डिपार्टमेंट असं आहे की ह्याच्यामध्ये दिरंगाई केलेली चालत नाही. ओपन हार्ट सर्जरी आता आहे की भविष्यात ओपन हार्ट सर्जरी? ठीक आहे, हे ओपन हार्ट सर्जरीचं बाळ आहे. ओपन हार्ट सर्जरी हो. हो डेफिनेटली. हाय, नाव काय तुझं? कितवीला आहेस? काय होत होतं तुला? त्रास काय होत होता? आता आता दुखतंय तुला? आता उद्या तू घरी जाणार, कसं वाटतंय? ते तुम्ही पाहू शकताय छोटं बाळ आहे, तिचं ओपन हार्ट सर्जरी झाली आणि आता ती उद्या घरी जाणार आहे. त्या चेहऱ्याचा आनंद बघू शकताय. आणि 90 वर्षाच्या आजींचं सुद्धा इथं हार्ट सर्जरी झालेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर CPR मध्ये हार्ट सर्जरी चांगल्या पद्धतीने होते. खूप लोकांना गैरसमज असतो की हार्टचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर खाजगी रुग्णालयात वगैरे जाऊया. कुठं 5 ते 10 लाख रुपये घेणार, गरिबांना ते परवडणारं नसतं. पण CPR मध्ये चांगल्या पद्धतीनं उपचार प्रणाली सुरू आहे. उपचार चांगल्या पद्धतीने दिलं जाते. हे आपण उदाहरण तुम्ही पाहू शकताय. थँक यू सो मच सर. थँक यू सो मच वेळ दिला. चला मग पुढच्या वॉर्ड आपण बघूया कोणत्या कोणत्या पद्धतीने उपचार इथं दिले जातात. घेऊया माहिती. मी सध्या हृदय शस्त्रक्रियाच्या कॅथलॅब अँड ओपन सर्जरी डिपार्टमेंटच्या बाहेर आहे आणि आपल्यासोबत सर आहेत. आपण त्यांच्याकडून जरा याबद्दल माहिती घेऊया नक्की काय आहे सर सांग. हे आपले ओपन हार्ट सर्जरीज आणि जे काही कार्डियकचे ओपन हार्ट सर्जरी होतात ते इकडे ओटीमध्ये होतात. हे मॉड्युलर ओटी आहे आणि साईडला कॅथलॅब आहे. कॅथलॅबमध्ये अँजिओप्लास्टीज, डिव्हाइस क्लोजर्स किंवा अँजिओग्राफी हे सगळ्या गोष्टी तिकडे होतात. हां, जे पेशंटला चेस्ट पेन वगैरे असतं किंवा जेव्हा MI सारखं सस्पेक्ट असतं तेव्हा आपण अँजिओग्राफी करतो. तेव्हा त्यामध्ये किती ब्लॉकेज आहेत ते कळतं आपल्याला. ब्लॉकेजनुसार पुढचं मॅनेजमेंट ठरतं. जास्त ब्लॉकेज असतील तर मग आपण ओपन हार्ट सर्जरी किंवा बायपास करतो. जर अँजिओप्लास्टी लागत असेल तर मग अँजिओप्लास्टी करतो. ओपन हार्ट सर्जरीमध्ये युजली आपण बायपास करतो. जिथं ब्लॉकेज आहेत त्याला बायपास करून ग्राफ्ट टाकतो आणि ते रक्तपुरवठा डबल सुरू करतो. म्हणजे हे पूर्ण ओपन सर्जरी ओपन करून करतो. हां, ओपन हार्ट सर्जरी मोस्टली एकच असते. मेजर सर्जरी असते. 4-5 तास चालते मेजर केस. हाय रिस्क असतं त्याच्यामुळे ते रिस्कमध्येच असते पूर्ण केस. मोस्टली असं काही पर्सेंटेजवर नसतं. 90% सक्सेस.
अशा जेव्हा ओपन हार्ट सर्जरी किंवा सर्जरी कुठली पण असो तर नातेवाईक जर टेन्शनमध्ये असतात, घाबरलेले असतात की बाबा पेशंट बाहेर येतोय का नाही. कशा पद्धतीने त्यांना तुम्ही धीर द्या डॉक्टर म्हणून युजली पेशंटला आणि रिलेटिव्हला दोघांनाही काउन्सिल करतो. ऑपरेशनच्या आधी आणि जेव्हा ऑपरेशनला घेतो आपण तेव्हा पण काउन्सिल करतो. पेशंटला पण आणि त्यांच्या रिलेटिव्हला पण. आणि पेशंटला मेंटली प्रिपेअर करतो ऑपरेशनसाठी, की त्याच्या रिस्क आणि बेनिफिट्स आणि त्याचे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि पोस्ट ऑप आपण काय त्यांना काळजी घ्यायला पाहिजे हे सगळं आपण पेशंटला कळवतो. ऑपरेशनच्या आधी तुम्ही त्यांना सांगताय. सगळं सांगितलं पेशंट घाबरत नाही रिस्क वगैरे बघून. म्हणजे त्यांना प्रिपेअर करतो, तसं सांगतो आपण त्यांना. 1-2 दिवस आपण त्यांना टाइम देतो. की कितीतरी असे पेशंट असतात जे मशीन बघूनच जास्त घाबरतात आणि आपण त्यांना काउन्सिल केलेलं असतं तसं आणि त्याच्यामुळे ते तेवढे रिलॅक्स असतात. तुम्ही माहिती बघितलं असेल ओपन हार्ट सर्जरी कशा पद्धतीने केली जाते आणि कॅथलॅब कशा पद्धतीने केली जाते. हृदय शस्त्रक्रिया संदर्भात आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळाली. कशा पद्धतीने CPR मध्ये उपचार घेतले जातात ते आपल्याला माहिती मिळाली. खाजगी रुग्णालयात जायच्या त्या कधी मला वाटत नाही आता जे व्हिडिओ बघतात त्यांना वेळ येईल. नक्की CPR मध्येच उपचार करतील. आता दुसरी कुठली आपण वॉर्डमध्ये जाऊया. कुठं दुसऱ्या पद्धतीने उपचार केले जाते. चला आपण बघूया. सध्या मी मनोरुग्ण डिपार्टमेंटमध्ये आलेले आहे. आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला टेन्शन येत असतं. बाहेरचं दुखणं समजतं पण मनातलं दुखणं युजली समजत नाही आणि प्रत्येकजण या धावपळीच्या जगामध्ये टेन्शनमध्ये असतोय. जॉबच असो किंवा घरातले भांडण, कटकटी सगळ्यामध्ये माणूस नुसता टेन्शनमध्ये आहे. सध्या मी डिपार्टमेंटमध्ये आले आहे. मनोरुग्ण फक्त वेड्याचा दवाखाना म्हणून नाही ओळखला जात आहे. नॉर्मली माणूस जरी टेन्शनमध्ये आला तरी तो डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतोय आणि माझ्यासोबतच आहे डॉक्टर आहेत. आपण त्यांचेच सल्ले घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव डॉक्टर नील पवार. मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे या विभागामध्ये. आपल्या विभागामध्ये मानसिक आजाराची जे काही रुग्ण असतील ते इकडे येतात. आमच्याकडे स्ट्रेस झालं किंवा तो एक्झामचा स्ट्रेस असेल, घरगुती स्ट्रेस असेल, फायनान्शियल स्ट्रेस असेल, किंबहुना बरेच असे काही मानसिक आजार असतात ज्याच्यामध्ये व्यक्तींना कानामध्ये आवाज यायला लागतात, भास व्हायला लागतात, भीती वाटायला लागते. ज्या गोष्टी खऱ्या नाही आहेत त्या खऱ्या वाटायला लागतात. असे जे काही मानसिक आजार आहेत ते आपण हाताळतो, त्यांचा आपण उपचार करतो, काउन्सिलिंग करतो. आपल्याकडे व्यसनमुक्तीसाठी ॲडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटीची सुद्धा सुविधा आहे, जी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काहीच ठिकाणी उपलब्ध आहे. ती आपल्या कोल्हापुरात CPR रुग्णालयात उपलब्ध आहे. तिथे आपण अगदी फ्रीमध्ये महागडी औषधं अगदी फ्रीमध्ये आपण उपलब्ध करून देतो. नशामुक्त राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये त्यांची सहभाग घेतो. तर काही पेशंट आक्रमक पण असतात. त्यांना कशा पद्धतीने तुम्ही हाताळता? त्याच्यासाठी काय आहे काही सोयी-सुविधा? आक्रमकता ही प्रत्येक मानसिक आजारामध्ये असतेच अशातला काही भाग नाही. अगदी काहीच असे मानसिक आजार असतात आणि त्यामध्ये पण काहीच असे पेशंट काही काळासाठी, थोड्या काळासाठी म्हणलं तरी चालेल, तेव्हा अशी जास्त आक्रमक व्हायला लागतात. तेव्हा त्यासाठी आपण तिथे औषधोपचार देतो. त्यांना त्यांच्या रिलेटिव्हजला, त्यांच्या नातेवाईकांच्या परमिशननुसार त्यांना काही औषधं गोळ्या देतो, इंजेक्टेबल्स देतो, ज्याच्याने त्यांचा राग, चिडचिडपणा शांत होतो. कशा पद्धतीने उपचार वगैरे देता येतो? आपण इथे OPD बेसिस ट्रीटमेंट ॲज वेल ॲज IPD म्हणजे ॲडमिट करून सुद्धा इथे उपचार होतात. आपल्याकडे एक 30 बेडेड IPD सेशन आहे. बोथ मेल्स आणि फिमेल वॉर्ड सुद्धा आहे. जिथे आपण उपचार जे गरजू आहेत, ज्यांना ॲडमिशनची गरज आहे, अशा व्यक्तींना आपण ॲडमिट करून उपचार देतो. खूप लोकांना गैरसमज आहे की मनोरुग्ण म्हणजे पूर्ण वेडे लोकच इथं उपचार घेऊ शकतात. नॉर्मल आयुष्यात सुद्धा टेन्शन घेणारी इथं उपचार घेऊ शकतात. त्यांना कन्व्हिन्स केलं जातं. सर कशा पद्धतीने काउन्सिलिंग केलं जातं त्यांचं? डेली लाईफ स्ट्रेसर्स हा मनोरुग्णाचा म्हणजे त्यांना मानसिक आजारच झाले अशातला काही भाग नसतो. जे काही आपल्याकडे रुग्ण येतात त्यातले जवळजवळ 30-40% जे डेली स्ट्रेसर्स घेऊन येतात, की आयुष्यामध्ये एक्झाम फेल झाली आहे किंवा एखादं खास करून टीनेजर्स आजकाल एक्झामच्या हिशोबाने येत आहेत आणि सोबतच काही मॅरिड फिमेल्स देखील असतात, लग्न झालेल्या स्त्रिया. त्यांच्या घरगुती काही अडीअडचणींमुळे त्यांना ताणतणाव होतो, झोप नाही लागत. अशा विषयांसाठी आमच्याकडे तज्ज्ञ काउन्सिलर्स आहेत. काउन्सिलर्सची अख्खी टीम आहे. 5 to 6 काउन्सिलर्स आहेत आपल्याकडे. त्यांची आपण काउन्सिलिंग करतो. त्यांना रेग्युलरली फॉलोअपला बोलवतो. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आपल्याकडे होते. आपण ह्या सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देतो. एखाद्याला कसं समजणार की मी डिप्रेशनमध्ये गेलोय? त्याचे काही लक्षणं असणार? जे व्यक्ती डिप्रेशनमध्ये असतात त्यांना सतत एकच गोष्ट सतत आठवत राहते किंवा जुन्या झालेल्या गोष्टी त्यांना त्रास देत राहतात. त्यांची निद्रानाश म्हणजे झोप होत नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्सोम्निया असं म्हणतो.
सतत थकान महसूस होते. म्हणजेच त्यांना काही जरी केलं तरी रोजच्या कामामध्ये त्यांना थकवा जाणवायला लागतो. ज्याला आपण फटीग असं म्हणतो. सोबतच त्यांच्या मनामध्ये उदासीनता असते, काही करण्याची इच्छा नसते आणि एकंदरीत भविष्याच्या बद्दल एक निराशा, ज्याला आपण होपलेसनेस म्हणतो, ते उद्भवायला लागतं. मनोरुग्णामध्ये पण प्रकार आहेत का? सॉरी? मनोरुग्णामध्ये पण काही प्रकार आहेत का? मनोरुग्णाचे जसं तुम्हाला सांगितलं, एखादा पेशंट आपण मनोरुग्ण म्हणून लेबल नाही करत, त्यांना मदतीची गरज असते. पण त्या एका पेशंटला वेगवेगळे मानसिक आजार नक्की होऊ शकतात. तसंच स्किझोफ्रेनिया, बायपोलर आजार, डिप्रेशन, एन्झायटी डिसऑर्डर, OCD किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, हे सगळे आजाराचे टाईप्स आहेत, मनोरुग्णांचे नाही. जी रोजच्या आयुष्यात टेन्शन वगैरे घेतात त्यांना काय सल्ले देणार तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून? फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा अशी गोष्ट होते की तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, ते सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेस ओळखायला शिकलं पाहिजे. सर्वात प्रथम मला काय त्रास होतोय किंवा मला कुठल्या अडीअडचणी होत आहेत, त्या सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत आपल्या हितसंबंधांशी, किंवा त्यांच्याकडून मदत नाही मिळाली तर आम्ही प्रोफेशनल्स आहोतच. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट या दोघांशी तुम्ही संपर्क साधला पाहिजे. रोजमर्राच्या आयुष्यामध्ये एक 6 ते 7 तास तुमची झोप झाली पाहिजे. व्यसनापासून सगळ्यात प्रथम लांब राहायला पाहिजे. दारू, तंबाखू, गुटखा या सगळ्या गोष्टी जीवनासाठी हानिकारक आहेत. त्यांच्यापासून लांब राहणं पाहिजे. एक बॉक्स ब्रीदिंग किंवा सिम्पल ब्रीदिंग एक्सरसाइज तुम्ही जर केली दिवसातून 3 ते 4 वेळा, तरी तुमची एन्झायटी लेवल्स कमी होते. स्वतःला वेळेवरती रेग्युलर इंटरव्हल्सवरती ब्रेक देणं हे खूप जास्त आवश्यक असतं या बिझी शेड्यूलमध्ये. तुम्हाला जितकं होऊ शकेल तितकं तुम्ही स्वतः ब्रेक घ्या. एक 90 सेकंडचा ब्रेक तुमच्या कामाच्या मध्ये जर असला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. तुमचे हार्ट रेट्स कमी होतात, तुमचं कॉन्सन्ट्रेशन देखील इम्प्रूव्ह होतं. नक्कीच सरांनी खूप छान पद्धतीनं आपल्याला माहिती दिलेली आहे. डिप्रेशनमध्ये गेल्यावर किंवा नॉर्मल जीवनामध्ये आपण टेन्शन जरी घेतलं तर कशा पद्धतीनं त्यातून आपण बाहेर येऊ शकतो याबद्दल आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. मनोरुग्ण डिपार्टमेंट आपण पाहिलंच आहे. चला आता दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काय काय माहिती मिळते, चला जाणून घेऊया. मी सध्या CPRच्या ब्लड बँक बाहेर उभी आहे. ब्लड अपघात होऊ दे किंवा कुठलाही आजार झालेल्या शस्त्रक्रियेसाठी रक्त खूप महत्त्वाचं असते. जर रक्त कमी पडलं तर त्या रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हणलं जातंय. आता आपण ब्लड बँकमध्ये आहे आणि CPRमध्ये कशा पद्धतीनं रक्ताचा साठा केला जातोय आणि सगळी माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. थोड्या वेळात आपण त्या डॉक्टरांशी बातचीत करणार आहोत. जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं होतं की मी ब्लड बँकेच्या वॉर्डच्या बाहेर आहे आणि आपल्याला डॉक्टर माहिती सांगतील. माझ्यासोबत डॉक्टर आहेत. कशा पद्धतीने इथं ब्लड स्टोअर केलं जाते आणि आता किती प्रमाणात इथं साठा उपलब्ध आहे आणि किती गरजेचं आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर सुप्रिया पत्की आणि मी इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून ब्लड बँकेत आहे. तर पॅथॉलॉजी विभागामध्ये बेसिकली आपल्याला रक्त का द्यावं लागतं किंवा रक्तदान कशाला करावं लागतं, तर रक्त हे आपण तयार करू शकत नाही. हे जोपर्यंत कोणी दान करत नाही तोपर्यंत आपल्याला मिळत नाही. बरं, CPR मध्ये खूप सारे असे गरजू पेशंट्स येतात किंवा रुग्ण येतात ज्यांना रक्तदानाची अतिशय गरज असते. मग अशा वेळेस किंवा रक्ताची अतिशय गरज असते. बरं, त्यांची फारशी पैसे भरण्याचीही तेवढी मानसिकता नसते. त्याच्यामुळे आपल्या इथे एकतर रक्तपिशवी कमी दरात मिळते, वरून त्याच्यात एका कार्डवरती मोफत पिशवी मिळते आणि म्हणूनच एक जेव्हा रक्तदाता रक्तदान करतो तेव्हा तो एकतर त्याचं कार्ड दुसऱ्याला देऊ शकतो जेणेकरून त्याला मदत मिळू शकते आणि वरून ती रक्तपिशवी सुद्धा कामी येते. त्यामुळे रक्तदान करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता एका रक्तातनं आपण 3 घटक तयार करतो, त्यामुळे 3 विविध पेशंटना त्याचा फायदा होऊ शकतो. ह्या स्थितीला आता सध्या आपल्याकडे रक्तसाठा तसा पुरेसा आहे. पण काही काळ असे असतात जेव्हा रक्तसाठा अतिशय कमी असतो. जणू ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जेव्हा परीक्षा असतात विद्यार्थ्यांच्या किंवा जेव्हा कुठले असे दुसरे कार्यक्रम नसतात, जेव्हा मोठे मोठे NGOs हे रक्तदान रक्तदानाचा कार्यक्रम घेऊ शकतात किंवा रक्तदान शिबिराचे कार्यक्रम घेऊ शकतात. अशा वेळेस साठा जरा कमी असतो. त्यामुळे सगळ्या लोकांना माझी खरं विनंती आहे की काही काळात
काळाच्या वेळेस CPR ला येऊन त्यांनी रक्तदान केले, जसं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या दरम्यान जर रक्तदान केले किंवा एक एप्रिल, मे, जून जेव्हा शाळेंना किंवा कॉलेजेसना सुट्टी असते, अशा वेळेस येऊन जर त्यांनी रक्तदान केलं तर CPR ब्लड बँकेला त्याचा खूप फायदा होईल आणि त्याची खूप मदत होईल. आणि ब्लड बँकेपेक्षा रुग्णांना त्याची खूप मदत होईल, कारण रुग्णांना ते रक्त एकतर कमी दरात मिळतं किंवा कधी-कधी जर कार्ड असेल तर मोफतही मिळतं. त्याच्यामुळे त्यांना त्याचा खूप फायदा होतो. आपण रक्त हे एकदा पिशवी घेतली तर शक्यतो हे रक्त आपण 45 दिवस स्टोअर करतो आणि जे त्याचे घटक काढतो ते आपण वर्षभरापर्यंत स्टोअर करू शकतो. जे पांढरा घटक असतो तो वर्षभरापर्यंत स्टोअर करू शकतो. तर हे रक्त त्यामुळे 45 दिवसच फक्त पुरणार असतं. त्यामुळे आज मी रक्तदान केलं तरीही 45 दिवसानंतर ते संपलं, ते आपल्याला वापरता येत नाही. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की एक सातत्याने जर रक्तदान केलं सगळ्या रक्तदात्यांनी तर मग साठा एक रेग्युलर मेंटेन राहतो आणि तो त्याप्रमाणे व्यवस्थित खर्चही करू शकतो. त्यामुळे सगळ्यांना तेच विनंती आहे की अशा वेळेस रक्तदान जास्त करा जेव्हा रक्ताचे शिबिरं कमी भरली जातात. मॅडम, ब्लड स्टोअर कशा पद्धतीने केलं जाते CPR मध्ये? ब्लड स्टोअर आपण एक आमचे रेफ्रिजरेटर्स असतात, जे स्पेशल रेफ्रिजरेटर्स असतात ब्लड बॅगेसाठी. ते 2 ते 8च्या मध्ये आपण ब्लड स्टोअर केला जातो. आणि दुसरे कूलिंग अजून डीप फ्रीझर्स असतात, ते पण स्पेशल डीप फ्रीझर्स असतात, जे -40 किंवा -80 याच्यावरती स्टोअर केले जातो. तर पांढरा घटक जो असतो रक्ताचा तो -40 आणि -80 ला वर्षभरासाठी आपण प्रिझर्व्ह करतो. आणि जो लाल घटक असतो म्हणजे रक्तपेशी असतात ते आपण 4 ते 8च्या डिग्रीमध्ये स्टोअर करतो. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. युजली रक्ताची तपासणी केली जाते. कोणत्या घटकांनी रक्तदान करू नये? अच्छा. रक्ताची तपासणी खरं तर रक्तदान सर्वांनीच करावं. 18 ते 65 वर्षाच्या वयोगटामध्ये सगळे करू शकतात, पुरुष असो महिला असो. फक्त महिला जर गरोदर असतील किंवा पिणारं बाळ वगैरे असेल त्यांचं किंवा वर्षभराआधीच त्यांचं झालं असेल तर मग महिलांना आपण सांगत नाही करायला, नाहीतर मग करू शकतात. काही काही आजार असतात ज्यांना कधीच करता येत नाहीत. जसं जर त्यांना माहिती असेल, आपण 5 तपासण्या करतो. ज्याच्यामध्ये काविळ्याची तपासणी आहे, HIV ची तपासणी आहे. काविळ्याचे 2 प्रकार असतात, B आणि C. तर B आणि K ची तपासणी आहे. या तपासणी जर पेशंटलाच माहीत असेल, म्हणजे रक्तदात्यालाच माहीतही असेल की ह्याच्यातला कुठलाही आपल्याला आजार आहे, तर त्यांनी कधीच करू नये. दुसरे आमच्याकडे सामान्यतः विचारणारे प्रश्न असतात म्हणजे डायबिटीजवाले. तर डायबिटीजवाले करू शकतात, पण इन्सुलिनवरचे असलेले करू शकत नाहीत किंवा थायरॉइडवाले ज्यांचं मेंटेन्ड असतं असे. नाही, डायबिटीज तुमचं हे नॉर्मल असेल, रक्ताची साखरेची पातळी नॉर्मल असेल, तर मग तुम्ही रक्तदान करू शकतात आणि तुम्हाला कसं दुसरं इन्फेक्शन नसेल तर रक्तदान करू शकता. पण इन्सुलिनवरच्या ह्यांना आम्ही घेत नाही. असे खूप सारे आहेत. नाही, त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही खरं. पण असे खूप सारे अजून एक 25 ते 30 क्रायटेरिया आहेत जे आम्ही डोनर्स घेताना त्यांना विचारले जातात आणि मग नंतर त्याप्रमाणे आपण ते टिक करून मग ठरवतो की हा डोनर आपण घ्यायचा की नाही आणि मगच आपण त्यांचं रक्त घेतो. आता सध्या CPR मध्ये किती टक्के रक्ताची साठा उपलब्ध आहे आणि किती टक्के गरजेचं आहे? नाही, टक्केवारी आपण शक्यतो साठेची किंवा गरजेची टक्केवारी आपण सांगू शकत नाही, कारण ते IPD ॲडमिशनवरती असतात. खरं तर रक्त शक्य तितकं कमीत कमी वापरावं ॲज अ ट्रीटमेंट म्हणून. त्याच्यामुळे आता सध्याचा तरी आपला साठा पुरेसा आहे, म्हणजे आपल्याकडे सध्या 200-250च्या साठा आहे. त्यामुळे ह्या घडीला प्रॉब्लेम येत नाही आणि वरून आपले पुढचे अजून कॅम्प येणारच असतात 15 ऑगस्टमुळे. पण सध्याचा तरी साठ्याचा काही प्रॉब्लेम नाही. हे ब्लड फक्त CPR मध्येच यूज केलं जातं की खाजगी रुग्णाला सुद्धा गरज पडली तर दिलं जातं?
आपण ब्लड फक्त CPRच्याच रुग्णांसाठी शक्यतो वापरतो. कारण CPRमध्येच आपल्याला तेवढी गरजच भासते. कारण एकतर येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, बरेचसे नातेवाईक अशिक्षित असतात. असले तरीही कोणाची फक्त मुलंच असतात लहान किंवा कोणाचे फक्त आई-वडील असतात वृद्ध, ज्यांच्याकडनं आपण परत रक्त म्हणजे हे घेऊ शकत नाही. बरं, हे कंप्लीटली व्हॉलंटरी डोनेशन्स असतात. त्यामुळे आपण रिप्लेसमेंट डोनर्स म्हणून कधीच घेत नाही, की आपण एक रक्तपिशवी दिली म्हणून आपण आम्हाला द्या, असं आपण कधीच करत नाही. त्याच्यामुळे सगळ्याचे सगळं जवळपास आपण ह्यालाच देतो. CPRच्याच रुग्णांना वापरलं जातं. एखाद्या पेशंटना आता मी ब्लड डोनेट केले, मी किती दिवसानंतर ते डोनेट करायचं आणि मला माझं रक्त वाढवायचं आहे, कारण की मला नंतर ते रक्त तुम्हाला ब्लड दान करायचं आहे. तर ते पण जे इच्छुक असतील जे बघणारी त्यांना ते सांगा. बरं, आपण एकदा रक्तदान केलं तर 3 महिन्यानंतर आपण पुन्हा रक्तदान करू शकतो. त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नसतो. खरं तर रक्तदान केलं तर उत्तम गोष्ट ही असते, की पुन्हा अजून आपण जिथे बोन मॅरो म्हणतो, जिथे रक्त तयार होत असतं, त्याला एक ऊर्जा मिळते अजून रक्त तयार करायची. म्हणून असं म्हणतात, की खरं तर रक्तदान करावं, सातत्याने करावं, जेणेकरून आपल्या शरीरातलं रक्त तेवढीच शरीराला ऊर्जा मिळते अजून तयार करण्याची. आणि योग्य आहार म्हटला तर मग आपण पालेभाज्या खाणे किंवा पालेभाज्या लोखंडी कढईत बनवणे किंवा शेंगदाण्याचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की, गूळ हे मग शेंगदाणे, ह्या सगळ्या उत्तम आहार आहेत ज्याच्यामुळे मध्ये खूप प्रमाणात लोह असतं आणि ते व्यवस्थित खाल्लं तर मग माझ्या मते आपला रक्तसाठाही चांगला राहतो आणि आपला जो चांगला रक्तसाठा आपण कोणाच्या तरी कामात आणतो. एखाद्याचं HB किती पाहिजे रक्तदान करायला आणि किती चांगला असतो तो HB नंबर काय आहे ते? 12.5 HB पेक्षा जास्त असेल तरच आपण रक्त घेतो. त्याच्या खाली असलेल्यांचं आपण शक्यतो रक्त घेत नाही. कारण एकतर त्यांनाच मग रक्तदात्यालाच त्रास होण्याची शक्यता असते थोडंसं कमी असलं तर. मग त्यांना त्या दिवशी गरगरणे, चक्कर येणे किंवा थोडंसं अशक्तपणा वाटणे असं वाटू शकतं. म्हणून आपण HB तुमचं हिमोग्लोबिन ज्याला आम्ही म्हणतो, हिमोग्लोबिन हे 12.5च्या वर असावं. नक्कीच मॅडमांनी खूप छान माहिती दिली आहे. आपल्याला रक्तदानासंदर्भात तिने जागृत पण केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणलं जातं. तुमचं रक्त एखाद्याचा जीव वाचवू शकतोय आणि नक्कीच तुम्ही CPR मध्ये रक्तदान करा आणि इथल्या पेशंटला वाचवण्यामध्ये नक्की मदत करा. आता इथला पण रक्तदानाची माहिती घेतलेलीच आहे. आता पुढील कुठला वॉर्ड आहे आपण तिथली सुद्धा माहिती घेऊया आणि सगळ्या माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळं अजून एकदा सांगते, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. सध्या मी CPRच्या TB रुग्णालयाच्या एक वॉर्डमध्ये आलेले आहे आणि इथे TB पेशंटची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते आणि नूतनीकरणानंतर इथं काय या वॉर्डमध्ये बदल झालाय, हेच आपल्यासोबत आहेत डॉक्टर. नमस्कार मॅडम. नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नूतनीकरणानंतर ना तुमच्या वॉर्डमध्ये काय काय बदल झालाय, काय हायटेक आपल्याला पेशंट्सना मिळणार आहे? ओके. मी डॉक्टर अनिता साहेबांनावर, प्रोफेसर आणि विभाग प्रमुख, क्षय व उरोरोग विभाग. नूतनीकरणानंतर आम्हाला एक सुसज्ज आणि स्वच्छ असे एक बाह्य रुग्ण विभाग मिळालेला आहे, जिथे आपण सर्व OPD पेशंटसाठी TB तसेच फुफ्फुसाच्या विविध आजारांचे निदान आणि उपचार करत आहोत. सो ते अद्ययावत झालं आहे. तिथे आपण TB एका रूफ खाली, म्हणजे त्याचं सिम्पटम्स जर दिसले की म्हणजे 2 आठवड्यावरचा खोकला असेल, थुंकीतून रक्त पडत असेल, विनाकारण वजन कमी होत असेल आपलं किंवा धाप लागत असेल आपल्याला, तर हे जर लक्षणं दिसले तर त्याचे पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट निदान आणि उपचार आपल्याकडे एका रूफखाली आता चालू आहेत. आणि त्याचबरोबर खराब झालेल्या TBची औषधोपचार आणि निदान पण आपल्याकडे सुरू आहे. त्याचबरोबर या नूतनीकरणानंतर आम्हाला 30 बेडचा सुसज्ज वॉर्ड नूतनीकरण मिळालेला आहे आणि त्याचबरोबर मॉड्युलर IRCU म्हणजे फुफ्फुसाचे आजार असणाऱ्या अंत्यवस्थ रुग्णांसाठी आपल्याला अतिदक्षता विभाग 10 बेडचा उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्याच्यात पूर्ण अद्ययावत आणि आधुनिक सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर फुफ्फुसाच्या वेगवेगळ्या आजारांसाठी जी काही अत्याधुनिक निदान लावायच्या मशिनरी आहेत, जसं की ब्रॉन्कोस्कोपी आहे किंवा PFT आहे किंवा फेनो आणि FOT म्हणून ज्या फुफ्फुसाची क्षमता तपासणी करण्याची वेगवेगळी मशिनरी आहे आणि
रात्री घोरताना जे फुफ्फुसाचे आजार होतात, जे आपले निदान आपण स्लीप स्टडीने करू शकतो, तो स्लीप लॅब आपल्याला त्या पल्मनरी डायग्नोस्टिकच्या अनुषंगाने उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आता आपण असं म्हणलं तरी चालेल की CPR मध्ये आपण पूर्ण फुफ्फुसाच्या आजारांची निदानाने उपचार करण्यास सक्षम झालेलो आहे नूतनीकरणाला. थँक्यू. मॅडम, खूप लोकांना गैरसमज असतो की 15 दिवसानंतर माझा खोकला आहे, मला TB झालाय. खरंच 15 दिवसानंतरचा खोकला हा TBच असतो का? आपल्या भारतामध्ये टीबीचं प्रमाण खूप आहे. म्हणजे ऑलमोस्ट जगामध्ये असलेल्या टीबीचे 27 ते 28% पर्सेंटेज आपल्या भारतामध्ये आहे. सो प्रोबॅबली आपली कंट्री ही सगळ्यात जास्त टीबी असलेली कंट्री असल्यामुळे कॉमनली जर 2 आठवड्यावरचा टीबी असेल तर तो टीबी 2 आठवड्यावरचा खोकला असेल तर तो टीबी असण्याची शक्यता आपल्याकडे जास्ती आहे. पण 2 आठवड्यावर खोकला असेल तर तो टीबीच असतो असं काही नाही. पण आपण निदान करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर तसं निदान लागलं तरी पण आपल्याकडे सर्व उपचार अवेलेबल असल्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे. ज्यांना TB झाला असेल किंवा जे खोकला 10-15 दिवसापर्यंत आहे त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? जे पेशंट्स आता आपला तुम्हाला बघत आहेत. पहिले तर आपल्याला जर खोकला 2 आठवड्यापेक्षा जास्ती असेल तर त्यांनी आपल्या कुठल्याही शासकीय रुग्णालयात जाऊन त्याचे निदान लावून आणि थुंकीची तपासणी करून किंवा छातीचा एक्सरे काढून निदान लावणं खूप गरजेचं आहे. आणि जर असं खोकला जाणवला तर आपण आपल्या घरच्या लोकांची आणि आपल्या आजूबाजूला असलेल्यांची काळजी घेण्यासाठी खोकताना तोंडावर रुमाल ठेवा. रुमाल नसेल तर आपण आपल्या बाहीवर खोकलू शकतो किंवा काहीच नसेल तर आपल्या 2 हातांनी तोंडावर झाकून सुद्धा आपण खोकलू शकतो आणि नंतर ते हात आपण स्वच्छ साबणाने आणि पाण्याने धुवू शकतो. जेणेकरून हा श्वासावाटे पसरणारा आजार आपण दुसऱ्यांना पसरवणार नाही आणि आपण आपलं निदान करून उपचार करणे दॅट इज बेस्ट. आता नूतनीकरणानंतर हायटेक झालेले आहे आपल्या इथल्या उपचार पद्धती. सध्या हा उपचार कशा पद्धतीने TB रुग्णांवर सुरू आहे आणि आता किती रुग्ण आहेत TBचे? TB रुग्णांवर उपचार आपण आता ऑलमोस्ट PHC लेवलला म्हणजे छोट्या छोट्या गावांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळं आधी जसं होतं की TB झाला म्हणजे ॲडमिट करायची गरज, आता असं अजिबात नाही आहे. TBचं निदान लागल्यानंतर तुमच्या घरात तुम्हाला मुफ्त औषधं उपचार अवेलेबल करून दिला जातो. म्हणजे तुमच्या जवळपास जे काही शासकीय रुग्णालय म्हणजे PHC असू दे किंवा RH असू दे किंवा तुमच्या गावामध्ये असलेले अंगणवाडी वर्कर किंवा नर्सिंग स्टाफ जे कोणी अवेलेबल असेल तिथे तुमचा औषधोपचार अवेलेबल करून दिला जातो. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे. आपल्याकडे उपचार निदान फ्री ऑफ कॉस्ट होते, त्याच्यासाठी काहीही पैसे खर्च करावे लागत नाही. प्लस उपचार चालू केल्यानंतर पौष्टिक आहार पण आपल्याला आजकाल TBच्या औषधांबरोबर दिला जातो. त्यामुळे आणि गव्हर्नमेंटमध्ये जे उपचार पद्धती आणि औषधं उपलब्ध आहेत ती स्टँडर्डाइज आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये प्रोबॅबली बेस्ट TBचे उपचार आपल्याला सध्या अवेलेबल आहेत. म्हणजे इतर जी ट्रीटमेंट मिळते ती सगळी फ्री आहे. औषधं पण फ्री ना मॅडम? ज्या घरातल्या महिला युजली खोकला जरी झाले तरी अंगावर काढतात कारण की त्यांना वाटतं कुठं पैसे द्यायचं वगैरे, त्या महिलांना सांगा जरा. नाही, खोकला असेल तर तपासून घेणं खूप गरजेचं असतं. कारण मेन महिला अजूनही आपल्या आहाराकडे खूप दुर्लक्ष करतात. म्हणजे फॅमिलीला ते जेवण देतात पण आपण किती वाजता जेवतोय, काय जेवतोय, किती जेवतोय याकडे खूप दुर्लक्ष होतं. त्यामुळे आपल्याला खोकला झाला म्हणजे महिला जर घरातल्या हेल्दी असतील तर फॅमिली हेल्दी असते. त्यामुळे घरातल्या महिलांनी लक्षणं दिसताच ताबडतोब निदान करून घेणं गरजेचं आहे. थँक्यू मॅम, थँक्यू. आपण प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन आजाराबद्दल किंवा तिथल्या ट्रीटमेंटबद्दल जाणून घेत आहोत आणि आता सध्या TB बद्दल आपल्याला बरंच काही माहिती मिळाली. तिची लक्षणे कशी ओळखायची, त्याचे उपचार कशा पद्धतीने आणि इथं फ्रीमध्ये ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळं जर काही खोकला तुमचा 10-15 दिवसाच्या पुढे असेल तर नक्की CPR मध्ये या आणि इथं ट्रीटमेंट नक्की करून घ्या. जसं मॅडमने सांगितलं की ते फ्री मिळते, त्यामुळे प्लीज या सुविधांचा नक्की फायदा घ्या. मी सध्या TBच्या एक्सरे वॉर्डमध्ये आले आहे आणि चेहरा सध्या मास्क लावला कारण TB हा संसर्गजन्य आजार असल्यामुळं थोडीशी काळजी मी पण घेते आहे. इथं आपल्यासोबत सर आहेत, कशा पद्धतीने इथे एक्सरे वापरला जातो हे आपल्याला ते माहिती देतील. नमस्कार सर, नाव का तुमचं? प्रमोद वाघमारे. सर, एक्सरे बद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा, कशा पद्धतीने TBच्या पेशंटसाठी यूज केला जातो? तर एक्सरे हा म्हणजे एक TB डायग्नोसिस मधला एक चांगला म्हणजे ते उपयोगी हे आहे.
तर आलेल्या पेशंटला आपण त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे घेतो, त्याचा ओपीडी नंबर वगैरे, त्याचा मोबाईल नंबर, आणि त्यानंतर त्याला कपडे काढून, त्या अंगावरचे दागिने वगैरे काढून काय असेल ते आपण, ते कॅशेट आहे आपल्याकडं. त्यानंतर ते असं आपल्याकडे कॅशेट आहे. कॅशेट तिथं आपल्याला लावता येते. त्यानंतर ते पेशंटला तिथं पोझिशन देतो आपण छातीची. त्यानंतर त्याला दीर्घ श्वास घ्यायला लावतो आपण. त्यानंतर आपण हे आपलं कंट्रोलिंग पॅनल आहे हे. ह्याच्यावरून आपण फॅक्टर्स त्याचे लावतो, त्याच्या बॉडी प्रमाणे आणि त्याच्या वेट प्रमाणे असते. त्यानंतर आपण शूट करतो ते. सर म्हणजे किती कोणत्या लक्षणानंतर एक्सरे काढायची वेळ आहे? TB च्या आता तर पेशंटला? आपल्याला जर 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असते, किंवा तुम्ही जर एखाद्या घरामध्ये तुमच्या जर टीबीचं पेशंट वगैरे असेल, तुम्हाला टेम्परेचर असेल, संध्याकाळचं वगैरे असं टेम्परेचर येत असेल, तर असे लक्षणं जे आहेत, बडका पडत असेल, तर ते आपण संशयित धरलं जातो आपण त्या रुग्णांना. आपण त्यांना हे एक्सरे फ्री वगैरे आहे ना? हा एक्सरे पूर्णपणे फ्री आहे, पूर्णपणे free आहे. मंडळी एक्सरे फ्री आहे त्यामुळं पूर्णपणे तुम्ही बघू शकता. फ्रीमध्ये होतं एक्सरे हे. हा. पुढे तिथे मग कशा त्याच्यानंतर आपल्याकडे हा रीडर आहे. ते शूट केलेली फिल्म आपण कॅशेट घेऊन येऊ, या रीडरमध्ये आपण टाकतो, तिथं आपण रजिस्टर केलेलं असतं ते. त्यानंतर ते रीड झाल्यानंतर आपण ते संबंधित डॉक्टरांच्याकडे आपण तो एक्सरे पाठवतो. दिवसातून असं किती पेशंटचे एक्सरे वगैरे काढावे लागतात? 20-25 होतात की आपल्याकडे. म्हणजे ऍडमिट आहे त्यांचेच करता की नॉर्मली जे लोक नाही, ओपीडीच आहे ना आपल्या इथं. ओपीडी पूर्ण सगळे ते छातीची पूर्णपणे आपल्याकडे एक युनिटच आहे हे. इथं. एक्सरे अजून कोणते कोणते समजते? TB व्यतिरिक्त अजून कुठल्या संशोधनाला आजार समजतात TB त्याच्यामध्ये काय तुम्हाला पाणी झालेलं आहे का नाही ते कळतं, तुमच्या छातीमध्ये पाणी झालंय की नाही. टीबीचं मेन आपलं टीबीच आहे त्याच्यामध्ये. मी आता एक्सरे वॉर्ड मध्ये आलेले आहे बाहेर. आता आपण टीबीच्या एक्सरे संदर्भात माहिती जाणून घेतली. टीबीच्या एक्सरे मध्ये ज्या रुग्णांना टीबी झालाय आणि सिनियर सिटीजन आणि ज्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे त्यांनाच इथं फ्री मिळतं आणि जे नॉर्मल आहेत त्यांना 90 रुपयाचा शुल्क आकारावा लागतोय. आता आपण इथली माहिती घेतली आहे. आता आपण टीबीच्या वॉर्डमध्ये रुग्णांच्या वॉर्डमध्ये कशा पद्धतीने त्यांना सोयी सुविधा मिळत आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहे. चला, मगाशी आपण टीबीच्या एक्सरे वॉर्डमध्ये जाऊन तिथली माहिती घेतली, पण आता टीबी कशा पद्धतीने टीबीची तपासणी केली जाते, ते रुग्ण कशा पद्धतीनं टीबी झालाय हे सांगितलं जात आहे. त्या तपासणी वॉर्डमध्ये मी इथं सध्या आलेले आहे आणि आपल्याला या संदर्भात माहिती सांगायला आपल्यासोबत एक सर आहेत. सर नमस्कार. संभाजी मोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. मायक्रोस्कोपी आणि सिबिनाट इथे 2 तपासणी केली जाते. आता तुम्हाला सिबिनाटची माहिती हवी त्याप्रमाणे देतो. सिबिनाट तपासणीसाठी 2 सॅम्पल घेतले जातात. 2 सॅम्पल घेतले जातात. त्यामध्ये एक स्पॉट आणि एक मॉर्निंग असं असतात. त्यामध्ये पल्मोनरीसाठी थुंकी नमुना घेतला जातो आणि एक्स्ट्रा पल्मोनरीसाठी त्याचे म्हणजे असायटिक फ्लुइड असेल, CSF असेल, अदर असतात. स्पुटम सोडून इतर जे असतात ते एक्स्ट्रा पल्मोनरीमध्ये. असे 2 सॅम्पल घेतात. त्यातले एक सॅम्पल असं त्यामध्ये जे सिबिनाट कार्ट्रिज आहे, बफर कुठे आहे, हे बफर असतं त्यामध्ये. हे बफर 8 ml सॅम्पलमध्ये मिक्स करतात. एक 5-5 मिनिटांना मिक्स करत राहायचं. एक 15-20 मिनिट झालं तर त्यातील 3 ml हे सिबिनाट कार्ट्रिजमध्ये लोड करायचं आणि ते नंतर आपण ह्या मशीनला इथं लावायचं आहे. ही सिबिनाट रूम आहे. AC पूर्ण AC रूम लागते त्यासाठी. मग हे सिबिनाट 16 मॉड्यूलचं मशीन आहे. त्याला हे सॉफ्टवेअर आहे त्याच्या अटॅच आहे. यामध्ये आता जे मी तुम्हाला सांगितलं ते कार्ट्रिज लोड भरायचं. ते कार्ट्रिज आणून इथं क्रिएट टेस्ट करायचं. ते त्या कार्ट्रिजला स्कॅनर असतो, हे स्कॅन करायचं. सर्व माहिती पेशंट नेम, पेशंट ID सगळं इथं भरायचं आणि ते इथं त्या मॉड्यूलला तिथे स्कॅन करून ते लोड करायचं. ठीक आहे. लोड झाल्यानंतर हे 1 तास 50 मिनिटाची प्रोसिजर आहे. म्हणजे जवळपास 2 तासाची आहे. 2 तासात आपल्याला रिपोर्ट येतो. 2 तासानंतर साधारण एक रिपोर्ट मला दाखवतो. असा रिपोर्ट येतो. ठीक आहे. ठीक आहे. असं ह्या प्रमाणात तुम्हाला हे आता हे असा रिपोर्ट त्याचा येतो. हा MTB नॉट डिटेक्टेड आहे. त्याची MTB नॉट डिटेक्ट. पॉझिटिव्हचा रिपोर्ट रेड कलरमध्ये येतो त्याप्रमाणे. ही अशी ही प्रोसिजर आहे पूर्ण. आणि त्यानंतर आपण लास्टला मग आपण बायोमेडिकल वेस्टनुसार ते सॅम्पल डिस्कार्ड करतो त्याप्रमाणे. असं ओके, आपल्याला समजलं कशा पद्धतीने टीबीची तपासणी केली जाते आणि एखादा
रुग्णाला टीबी झालाय का नाही हे कशा पद्धतीने समजलं जातं हे सुद्धा आपल्याला मशीनद्वारे समजलेलं आहे. टीबीची तर माहिती आता आपण घेतलेलीच आहे. चला आता बाकी वॉर्डमध्ये आपल्याला कोणकोणत्या नवीन नवीन माहिती मिळतात हे मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढे सुद्धा आपण नवीन नवीन माहिती घेऊया नक्की.